त्यांचे ते वडील करत होते. बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे. जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणली. दोघेही मित्र आहेत तुमचे? नाही दोघे सगळे लोक मित्र आहे म्हणजे असं नाही. हे ठीक आहे राजनीतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे. त्यांचे ते वडील करत होते. बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे. जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे. हे सत्य आहे. पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही. ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं. मलाही वाईट वाटलं त्याच्या की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना म्हणजे त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले. आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज साहेबांचं आहे. ते